इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। प्रेमसंबंधांच्या संशयातून ऊसतोड कामगाराची निर्घृण हत्या, कोरेगाव तालुक्यात खळबळ, स्लीप बॉय विरोधात खुनाचा गुन्हा दाखल। कोरेगाव तालुक्यातील भोसे गावच्या हद्दीमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयातून एका ऊसतोड कामगाराची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरलेले आहे। मच्छिंद्र अंबादास भोसले, वय वर्ष 45 असे हत्या करण्यात आलेल्या कामगाराचे नाव असून तो जरंडेश्वर साखर कारखाना चिमणगाव येथे ऊसतोड आणि वाहतुकीचे काम करत होता। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये अजय राजेंद्र माने, राहणार भोसे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा याच्या विरोधामध्ये खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मच्छिंद्र भोसले हा आपल्या पत्नी शीतल, मुलगा सूरज आणि मुलगी शिवानी यांच्यासह कारखाना परिसरामध्ये वास्तव्यास होता। कारखान्यातील स्लीप बॉय अजय माने याचे मच्छिंद्रची पत्नी शीतल हिच्याशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय मच्छिंद्रला होता। या संशयातून मच्छिंद्र आणि अजय माने यांच्यात वारंवार वाद भांडणे होत होती। याच कारणावरून अजय माने यांनी मच्छिंद्रला अनेकदा जीवे मारण्याची धमकीही दिल्याचेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी अजय माने यांनी मच्छिंद्रला जेवणाचे आमिष दाखवून कोपीवरून बाहेर नेले। त्यानंतर मच्छिंद्र घरी परतला नाही। रात्री उशिरा अजय माने हा एकटाच परत आला आणि मच्छिंद्रला गटामध्ये सोडल्याचे सांगून त्याच्या पत्नीचा मोबाईल परत दिला। मात्र मच्छिंद्रचा मोबाईल बंद लागत असल्याचे संशय अधिकच बळावला। यावेळी मच्छिंद्रचा शोध घेत असताना अजय माने यांनी धमकीचा फोन केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे। मच्छिंद्र बेपत्ता झाल्यानंतर 17 जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर पोलीस आणि नातेवाईकांकडून शोध मोहीम सुरू होती। दरम्यान दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी भोसेगावच्या हद्दीत धूम डावा कॅनॉल शेजारी असलेल्या राजेंद्र शामराव माने यांच्या ऊसाच्या शेतामध्ये एका अज्ञात पुरुषाचे प्रेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले असता कपडे आणि जवळ आढळलेल्या साहित्यावरून ते प्रेत मच्छिंद्र भोसले याचेच असल्याची खात्री पडली। घटनास्थळी केलेल्या पाहणीत मच्छिंद्रच्या दोन्ही पायांना त्याच्याच पांढऱ्या रंगाच्या पंचाने बांधलेले होते। डोक्यावर आणि चेहऱ्यावर अवजड हत्याराने जबर मारहाण करण्यात आल्याचे, चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला होता। प्रेत सडलेल्या अवस्थेमध्ये असून परिसरामध्ये उग्र वास पसरला होता। तसेच भटकी कुत्री आणि इतर प्राण्यांनीही प्रेताचा काही भाग खाल्ल्याचेही निदर्शनास आले। पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळीच डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले। तक्रारीनुसार प्रेमसंबंधाच्या संशयातून आणि मच्छिंद्रकडून होणाऱ्या शिवीगाळाचा राग मनात धरून अजय माने याने मच्छिंद्रला निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर अवजड हत्याराने वार करत निर्घृण हत्या केली। त्यानंतर मृतदेह ऊसाच्या शेतात लपवून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे भोसे गावासह कोरेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून आरोपीस तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। कोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत।